मुंबई आणि महाराष्ट्रातील मार्केट व्हॅल्यू जर आपण पकडला तर 7 लाख कोटीच्या जमिनी त्यांच्या खिशात घातल्या गेल्या आणि प्राईम लँड त्यांना त्यांच्या हातकडे कवडीमोल दराने सुपूर्द केल्या गेल्या आणि पुण्यामध्ये तर हजारो एकर जमिनी अशाच घातल्या गेल्या आहेत. कलीकडेच आलेला मुंडवा प्रकरण हा त्याचाच भाग आहे असं मी मानतो. त्यामध्ये सरकारी जमीन महारवतनाची जमीन असं म्हटलं जातं. सरकारी का सातबारावर पूर्णतः सरकार नोंद असताना त्याची खरेदी खत होतं आणि त्या जमिनीचा व्यवहार उघडा पडल्यानंतर थातूर मातूर कारवाई होते आणि पूर्णतः कारवाई होत नाही. त्या शीतल तेजवानीला केवळ अटक निवडणुकीच्या आपल्या अधिवेशनाच्या तोंडावर दाखवण्यासाठी केली जाते आणि खर्गे समितीचा अहवाल त्याला मुदतवाढ दिली जाते. यातून हे प्रकरण इतकं गंभीर आहे की ज्यांच्याकडे 99% शेअर आहेत ते मोकाट आहेत आणि ज्यांच्याकडे 1% शेअर आहे त्यांच्यावर कारवाई होते आहे. यावरूनच सरकारची कुणाला वाचवण्याची भूमिका आहे हे आता स्पष्ट दिसत आहे आणि अटक केलेल्यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते. हे सुद्धा महायुती सरकारचा अजब न्याय आहे असं म्हणायला हरकत नाही. नुसतीच आश्वासनं आणि योजना बंद करण्याचा निर्णय, आश्वासनं द्यायची की आम्ही हे करू ते करू, छाती बदलून सांगायचं, गळ्याच्या नसा दिसेपर्यंत सांगायचं आणि काम मात्र कुठेच दिसत नाही. आश्वासनं पण योजना कोणत्या बंद केल्यात? महायुती सरकारच्या काळामध्ये घोषणा मोठ्या झाल्या पण आधी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली, ती झाली नाही. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार होते, ते झाले नाही. मुख्यमंत्री असताना आपल्या मागच्या वेळेस आनंदाचा शिधा बंद पडला आहे. 1 रुपयात पीक विमा बंद झालेला आहे. स्वच्छता मॉनिटर बंद झालेला आहे. एक गणवेश एक राज्य एक गणवेश त्याची अंमलबजावणी नाही. लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप दिली ती बंद पडली. योजनादूत मुख्यमंत्री योजना ती बंद पडली. मुख्यमंत्री तीर्थ योजना ती सुद्धा बंद आहे. नमो कामगार कल्याण योजना ती बंद झाली. नमो शेततळे योजना अभियान ते सुद्धा बंद झालं. नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान योजना ती सुद्धा बंद झाली. नमो ग्राम सचिवालय योजना ही सुद्धा बंद पडली. नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना ही सुद्धा बंद झाली. नमो दिव्यांग शक्ती योजना अशी नावं देतात की जसं काय उद्धाराच उद्धार चाललाय, सगळ्याचा उद्धार करायला निघालाय. अशा पद्धतीनं नमो दिव्यांग शक्ती योजना ती सुद्धा बंद पडली. नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन योजना ती सुद्धा कागदावरच आहे. मग या योजनांचं काय झालं? योजना कशाला केले? कोणाने करत असाल तर मग त्यातून तुम्ही त्या योजना सुरू का ठेवल्या नाही? तिजोरी लुटून खाली. तिजोरीच्या लुटणीसाठीच आत्ताची सध्या भांडणं आहेत. निवडणुकीमधला सगळा प्रकार पाहिला आपण. पैशाचा अमाप वापर झाला. आता आम्ही ऐकलंय की त्र्यंबकेश्वरमध्ये एका मताला 50,000 रुपये मोजले गेले. याचाच अर्थ असा आहे की कुंभमेळ्यातला पैसा उद्या मिळवण्यासाठी, सत्ता टिकवण्यासाठी, सत्ता हातात ठेवण्यासाठी 50,000 रुपये मोजले जात असतील एका मताला तर किती गंभीर आहे. मतदान यात म्हणजे मतदान केंद्रावर जाऊन आमदार महिलेला धमकवतात, त्याचा व्हिडिओ शूट करतात. काय कायद्याचा धाक राहिला आहे? कुठे कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली आहे? कायदा कुव्यवस्था करण्यामध्ये हे राज्य आता आघाडीवर गेलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे या म्हणजे TET मध्ये असलेला गोंधळ असेल, एक आपण पाहिलं आहे. मी आपल्याला या सरकारचे सर्व एक बेबंदशाही, बेबंद कारभार, एकाचा पायपोस एकाच्या पायात नाही, एकमेकाशी प्रचंड भांडत असताना राज्याचं वाटोळं करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. शक्ती कायदा अजूनही अंमलात आला नाही. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला 1 वर्षात तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र 1 क्रमांकावर आहे. महाराष्ट्र हा महिलांच्या अत्याचारामध्ये 1 नंबरवर पोहोचला आहे. महाराष्ट्रामध्ये लहान बालिकेवरील अत्याचारामध्ये 1 नंबरवर पोहोचलेला आहे. महाराष्ट्र ड्रग्स मध्ये सध्या 1 नंबरवर आहे. उडता पंजाबची पेक्षा वाईट स्थिती महाराष्ट्राची आहे. कुठेही त्यावर निर्बंध नाही. सर्रास शाळेच्या मुलापर्यंत शाळामध्ये, महाविद्यालयामध्ये ड्रग्स पूर्णतः मुक्तपणे विकला जातो आहे आणि तो त्याचा वापर त्या ठिकाणी सुरू आहे.
भ्रष्टाचाराची तर मालिकच आहे. 1,67,000 कोटीची कामं ही अबाऊ सगळ्या कंत्राटदारांना दिली. महाराष्ट्रामध्ये 9 कंत्राटदार 1,67,000 कोटीची कामं करत आहेत. त्यामध्ये हे 9 कंत्राटदार सरकारचे लाडके कंत्राटदार आहेत. आता नवीन ही उपाधी सुरू झाली आहे. लाडकी बहीण होती, लाडका भाऊ होता, आता ते खड्ड्यात गेले आणि लाडका कंत्राटदार आता पुढे आलाय. काही कामं 33% अबाऊ दिले गेले. 33% अबाऊ. एटफार मध्ये मॅनेज करून दुसऱ्या कंत्राटदाराला त्या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये भागच घेऊ द्यायचा नाही आणि एखाद्याने चुकून घेतलाच तर त्याला डिस्क्वालिफाय करायचा, त्याला अपात्र करायचं. अशा पद्धतीनं भ्रष्टाचाराची मालिका या राज्यामध्ये सुरू आहे. महिला बाल कल्याण विभागामध्ये असेल, मेळघाट पूरक योजने पोषण आहारमध्ये निरंतर पुरवठा सुद्धा, त्याच्यामध्ये बाल मृत्यूचं प्रमाण मोठं आहे. मी सांगितलं की 0 ते 1 वर्ष वयोगटातील या 3 वर्षामध्ये 45,668 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. नवजात बालकांचा 0 ते 1 हा मोठा आकडा आहे. आणि यामध्ये त्या मेळघाट सारखे भागामध्ये हे मोठं प्रमाण आहे. शालेय पोषण आहार योजनामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. शहर व ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असलेले महिलांचे अत्याचार आणि बलात्कारांची गुन्हेही त्याला सांगितलं आहे. राज्य शासनाच्या विविध प्रकल्पासाठी जो निधी घेतला आहे त्याचं कुठेही नियमात बसवून खर्च केलेला नाही. 14,646 कोटींचे खर्च घेतलं त्या प्रकल्पासाठी, ते वापरलाच गेलं नाही, दुसरीकडे वापरला आहे. नागपूर विभागात होत असलेल्या मोठ्या प्रमाणात ह्या कोलवाशरीमध्ये एक सांगायचं राहिलं की कोलवाशरीचा घोटाळा प्रचंड मोठा घोटाळा आहे. यामध्ये सुद्धा अद्याप जितका कोल वाश करून पुरवठा करायला पाहिजे एकाच कंपनीने, गुप्ता कोल कंपनीकडे 1,000 कोटी रुपयाचा कोळसा त्यांनी अद्याप पुरवलेला नाही. हे मी आरोप म्हणून करत नाही, तर माहितीच्या अधिकारामध्ये आम्हाला प्राप्त झालेला आहे. त्याच्यावर कारवाई न करता उलट त्यालाच तो कोळशाचा पुरवठा दिला जातो आहे. त्यांनी चांगला कोळसा मार्केटमध्ये विकला, उचललेला कोळसा कोल आपल्या पॉवर प्रोजेक्टपर्यंत दिलाच नाही आणि 1,000 कोटी रुपयाची रिकव्हरी ही महाजनकोनी त्यांच्यावर काढलेली आहे. हा सुद्धा एक मोठा विषय या ठिकाणी आहे. सामाजिक न्याय विभागामध्ये प्रचंड भ्रष्टाचार चाललेला आहे. हेल्थ विभागामध्ये, त्यामध्ये अन्न व आपल्या सरकारच्या आरोग्य विभागामध्ये हे औषधी घोटाळा, बनावट औषधी, बोगस औषधी हे प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याची सविस्तर आपल्याकडे नोट आम्ही पाठवणार आहोत. आणि अशा अनेक भ्रष्टाचाराची मालिका या ठिकाणी आहे. एक तर खतरनाक काम असं आहे, तापी पाटबंधारे अंतर्गत बोडदा उपसिंचन योजना खाली गेली. बोडदा उपसिंचन योजना हा कंत्राटदार तेथील मंत्र्यांचा अत्यंत जवळचा आहे. त्या विभागात पैसे नाही म्हणून त्याचा सिंचन क्षेत्र हा विदर्भाचा दाखवला आणि विदर्भातून VIDCतून या तापी पाटबंधारे अंतर्गत असलेल्या प्रकल्पाला त्या ठेकेदाराला पैसे द्यायचेत म्हणून दबाव आणून विदर्भातून पैसे त्या कंत्राटदाराला दिले गेलेत. VIDCतून विदर्भाचा काहीही संबंध नाही. VIDCच्या सिंचन, विदर्भातील सिंचनाचा संबंध नाही, VIDCचा संबंध नाही, पण कागदपत्री दाखवलं आणि या प्रकल्पाला जवळपास 1,200 कोटी रुपये विदर्भाच्या हक्काचे पैसे या प्रकल्पाला दिल्या गेल्याची माहिती आमच्याकडे आहे. मी आपल्याला अनेक विषय या ठिकाणी सांगितलं आहे की राज्य पूर्ण अधोगतीकडे जात आहे. राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या, युवकांचं पलायन, कंत्राटदारांची आत्महत्या, गोड्या महिलेवरील वाढलेले अत्याचार, वाढलेला भ्रष्टाचार, 20% 25% वाढलेला भ्रष्टाचार, प्रचंड जमिनी सत्ताधारी घशात घालतायत. त्याची श्वेतपत्रिकेसाठी आम्ही पत्र दिलेलं आहे. 2020 पासून 2025 पर्यंत कोणत्या गायरान जमिनी, शासकीय जमिनी, विविध विभागाच्या जमिनी, इमारतीच्या जमिनी, वतनाच्या जमिनी कुणाला दिलात, कोणत्या दराने दिलात, कुठल्या उपयोगात दिलात, याची श्वेतपत्रिका काढा आणि ते विधानसभेपुढे मांडा म्हणून आम्ही पत्र दिलेलं आहे. त्या पत्राचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. आम्ही ती मागणी सुद्धा श्वेतपत्रिकेची या ठिकाणी करणार आहोत. अशा घोटाळेबाजांचं सरकार महाराष्ट्रात असताना आणि लोकशाहीची बूज राखून, संविधानावर विश्वास न ठेवता, संविधानिक पदं रिक्त ठेवून
विरोधी पक्षाचे पद रिक्त ठेवून कल्ली कारभार करून जनतेला भेटीस धरणाऱ्या सरकारचा चहा पाण्याला न जाण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. त्यावर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे. यानंतर सन्माननीय आमचे